वाजपेयी 45 वर्ष पार्लमेंटमध्ये होते, इतके वर्ष मंत्री होते, फॉरेन अफेअर मिनिस्टर होते, परराष्ट्र मंत्री होते, 3 टर्म ते सुद्धा पंतप्रधान होते, पण ते एका दिवसाचे एकदा होते, एक दिवस काही अपूर्ण दिवसाचे होते, एक दिवस फक्त 5 वर्षाचे होते. पण अटल बिहारी वाजपेयी गेलेत. तुम्ही ऐकलं कोणी वाजपेयी नावाचा माणूस राजकारणामध्ये आला? हो, विवाहित होते, पण भाऊ आला, पुतण्या आला, भाचा आला, ऐकलं? 50 वर्ष पार्लमेंटमध्ये राहणारा, 3 वेळा पंतप्रधान राहणारा माणूस, नावावर 1 रुपया सुद्धा नाही मित्र, 1 रुपया सुद्धा नाही. साधं घर नाही, साधी गाडी नाही, काहीच नाही. म्हणजे पंतप्रधान पण उतरले, वय झालं, वयस्कर झाले, आजारी पडले, ते सुद्धा पार्टीने घेतलेल्या घरामध्ये. बंगला नव्हता त्यांचा मोठा की पंतप्रधान आहे तो मोठा बंगला भेटला त्यांना, असं नाही आहे. तो त्याग लागतो, तपश्चर्या लागते, देशभक्ती लागते, जाज्वल्य राष्ट्रप्रेम लागतं. यांच्यासारखं नाही मी झालं की माझ्या पोऱ्या, मी झालं की माझी पोरगी, मग माझ्या नातू, मग माझ्या पंतू, असं चाललं आहे यांचं. आणि म्हणून अटल बिहारीसारखे नेते या पक्षामध्ये, लालकृष्ण अडवाणीसारखे नेते या पक्षात, मुरली मनोहर जोशी, मी तुम्हाला 10 नावं वाजतो, एकाच तरी सांगा बरं त्याच्या घरचा माणूस कुठेतरी राजकारणामध्ये आहे म्हणून. आपल्याकडे पद्धत नाही, अजिबात नाही. जो कर्तृत्ववान आहे तोच माणूस या ठिकाणी पण राजकारणात पुढे येईल. मोदीजी सारखा माणूस, तुम्हाला खोटं वाटेल, रेल्वेमध्ये किटलीन साधे खिशामध्ये कप प्लॅस्टिकचे कागदाचे घेऊन चहा वाटत असणारा माणूस, ही वस्तुस्थिती आहे. स्टेशनवर चहा विकत होते, संघाचे स्वयंसेवक, घरी काहीच नव्हतं. आज चहा विकणारा माणूस आज 3 वेळा पंतप्रधान होतो, 3 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री झालेत, 6 वेळा निवडून आलेत. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कामाच्या भरोशावर, आपल्या योग्यतेच्या भरोशावर. आणि इकडे तर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अरे दुसरं तर कोणी पक्षात असं नाही. आमच्या पक्षामध्ये असे अध्यक्ष कोणी झाले नाही की बाप झाल्यावर मुलगा आला, आजोबा झाल्यावर नातू आला, झालंय का घरी? असं नाही झालं. आणि म्हणून मला वाटतं की हा पक्ष वेगळा आहे, पार्टी विथ डिफरंट आपण जे म्हणतो ते याला आहे. परवा तिकडून म्हटलं बाबाजींनी आमच्या मुक्ताईनगरच्या, मग याची बायको नाही का? अरे म्हटलं बाप्पा माझ्यापेक्षा पहिल्यापासून ते, आता मी काय करू म्हटलं. आणि आपल्याकडे काय आहे सांगू का तुम्हाला? हां, स्वतः आहे, सासवड आमदार झाले, बरोबर आहे. MLCची निवडणूक आली, लगेच मुलाला उभं केलं, तो पडला. जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाला जिल्हा परिषद सदस्य केला. आमच्या रक्षाताई आल्या, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य केलं, त्यांना सभापती त्या ठिकाणी केलं. दूध संघाची निवडणूक आली, आमच्या वहिनीसाहेब एका वर्षासाठी ठरलं, 5 वर्षासाठी चेअरमन करून टाकलं. बँकेची निवडणूक आली, आमच्या छोट्याताई रोहिणीताई, त्यांना एका वर्षासाठी ठेवलं, राजीनामाच दिला नाही, 5 वर्ष त्यांना त्या ठिकाणी ठेवलं. आता पुन्हा आमच्या रोहिणीताई उभ्या राहिल्या, दुसऱ्यांदा पुन्हा रोहिणीताई उभ्या राहिल्या. म्हणजे घरातलं एक बी सर सुटलं नाही. आता ते त्याच्या एकदा लिहून आलं तसं जोक की आपला नातू आहे 4 वर्षाचा, त्याला मॉनिटर करून टाका शाळेत. कशाला बोलायला तुम्ही या गोष्टी? मला कशाला सांगायला होत्या गोष्टी? तुम्ही तुमच्या घरामध्ये 5-5 लोकांना तुम्ही पदं देत आहेत, नवीन आलेल्या. माझी बायको तर 91 पासून आहे. तुम्ही काय सांगता? परिवारवाद याला म्हणतात. हा, मी माझ्या मुलीला दिलं असं, 2 मुली त्या पुढे लग्न चालल्या गेल्या की आता यांना मला वारस करायचं आमदारकीचं. देतील लोक मला मतं, तिथे माझ्या मतं सांगितले हो म्हणतील. का जावयांना देतोय, का मुलींना देतोय? हे सांगितलं आमच्या घरात राजकारणात कोणीच नाही. कार्यकर्ते पुढे जातील माझ्यानंतर, त्यांना आम्ही तिकीट देऊ, असं नाही आहे. काय बोलतोय पण? आणि आता अवस्था काय झाली आहे? म्हणजे मुक्ताईनगरमध्ये वेगळा प्रचार, वरणगावमध्ये दुसरं चिन्ह, भुसावळमध्ये 3रं चिन्ह. त्यांचा एवढा गोंधळ झाला आहे की घड्याच्या ठिकाणी धनुष्यबाण सांगतात, धनुष्यबाणच्या ठिकाणी कमळ सांगतात, कमळाच्या ठिकाणी घड्या सांगतात. अरे म्हटलं चाललं काय तुमचं? तुम्ही एवढे मोठे नेते, मी मुख्यमंत्र्याचा लायकीचा माणूस आहे. अरे हो ना, पण तुम्ही किती वेळा पक्ष बदलत आहे वर्षभरात? म्हणजे लोकसभेला रक्षाताई निवडून आली तर म्हणजे मायामुळे निवडून आली. म्हणजे आम्ही काय केलं? आम्ही काय केलं? आमची दाढी आम्ही करत बसलो का? आम्ही काय केलं नाही. हे सगळे मतं तुम्ही एकट्यानं, तुम्हीच दिले आम्हाला सगळे. आणि तुमचा पक्ष कोणता? राष्ट्रवादी, पिपारी. तुमचा पक्ष पिपारीचा, आणि तुम्ही म्हणता मी निवडून आणलं. अरे मग पक्षाशी एकनिष्ठ आहे का तुम्ही? नाही आहे.
लगेच छोट्या तो उभ्या राहिल्या विधानसभेला. म्हणजे इकडे म्हणतो मी कबळाचा प्रचार केला लोकसभेला म्हणून रक्षा निवडून आली. इकडे लगेच विधानसभा लागली 6 महिन्यांनी आमच्या छोट्या ताई परत पिपाणी घेऊन मग त्यांचा प्रचार केला. मग म्हटलं मग पडल्या कशा काय? मग पडल्या कशा काय? मागच्या वेळेला बी पडल्या 5 वर्षापूर्वी, आता बी पडल्या. मग पडल्या कशा काय बाबा? तुमचा एवढा जोर आहे, तुमचा एवढा गाजावाजा आहे, पडल्या कशा काय 2-2दा? दूध डेअरीला आमच्या वहिनीसाहेब दूध संघामध्ये होत्या, आता यावेळेला परत निवडणूक लागली, परत उभ्या राहिल्या, जोरात पडल्या.